अहो काय झालं तुम्हाला, अशी का शांत बसलात तुम्ही? काल माझ्या मित्राची आणि त्याच्या बायकोची छोटीशी भांडणं झाली आणि त्याची बायको लगेच सोडून त्याला माहेरी निघून गेली. अरे देवा, असं नाही झालं पाहिजे ना. हो ना, तू नाही जाणार मला कधी सोडून माहेरी? नाही हो, आपली भांडणं झाल्यावरती मग मी काय बोलती सांगा बरं. हे माझंच घर आहे, जायचे तर तुम्ही बाहेर निघा, मी नाही जाऊ शकत बाहेर. कारण की मुलीचं लग्नानंतर ना माहेर सुटून जातं आणि सासर हेच तिचं कायमचं घर बनून जातं. आणि तुम्ही तर मला आईसारखी माया दिलीत, वडिलांसारखं प्रेम दिलं आणि भावासारखे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असता. अजून काय पाहिजे मला? मी कधीच तुम्हाला नाही सोडून जाणार. आणि मी रागवल्यावरती तुम्ही शांत बसता, तुम्ही रागवल्यावरती मी शांत बसते. असंच तर नवऱ्या बायकोचा संसार होतो. आणि असेच जर सर्व नवऱ्या बायकोने एकमेकांना समजून घेतलं ना तर माहेरी जायचा प्रश्नच नाही. भांडणं झाली तर तेवढं प्रेम पण वाढतं. खूप नशीबवान आहे मी, आजकालच्या युगामध्ये अशी समजून घेणारी बायको मला मिळाली. अशीच जर समजून घेणारी बायको प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आली तर किती चांगलं होईल ना. कित्येक संसार मोडण्यापासून वाचतील.